नमस्कार मंडळी, इन्फो यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज काही जुन्या राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकत असतो. आपल्यालाही त्या घडामोडी आवडतात, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. मंडळी, साधारण गेल्या 3 वर्षांपूर्वीचे राजकारण जरा आठवा. मूळ शिवसेनेला खिंडार पडले, एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, भारतीय जनता पार्टीबरोबर युती करून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. आठवतं का, त्यावेळी मूळ शिवसेनेचे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह सर्व मंडळींनी रान उठवले आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उद्धार गद्दार म्हणून केला. त्याच अनुषंगाने आणखीन काही शब्द प्रचलित झाले. त्यामध्ये शिंदे यांच्या जाण्याने पाठीत खंजीर खुपसला, विश्वासघात केला, तसेच राजकीय स्वार्थ साधला. अर्थात त्यानंतरचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आणि शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना आणि त्यांचे अधिकृत चिन्ह म्हणून धनुष्यबाण मिळाले. त्यानंतर पलटवार सुरू झाले, कारण भारतीय जनता पार्टीबरोबर युती करून शिवसेनेने आधी निवडणूक लढवली होती. पण उद्धव ठाकरे यांना अचानक काय उपरती झाली माहिती नाही. त्यांनी युती तोडली आणि ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापना केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता उद्धव ठाकरे यांनी ती गद्दारी केली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडले. त्यामुळे खरे गद्दार हे उद्धव ठाकरे आहेत असा जोरदार प्रचार सुरू झाला. थोडक्यात काय, गद्दार कोण आणि खुद्दार कोण हा प्रश्न जनतेच्या कोर्टात टाकण्यात आला. त्या मूळ मुद्द्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीला भरभरून मतदान केले. त्यात शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात प्रचंड यश पडले. अर्थात उद्धव ठाकरे गटाचा सुपडा साफ झाला. मतदारांनीच फैसला केला की गद्दार कोण आणि खुद्दार कोण. तर मंडळी, आता जे वापरण्यात आलेले शब्द ते म्हणजे गद्दार, विश्वासघात केला, पाठीत खंजीर खुपसला, हे कधीपासून प्रचलित झाले माहिती आहेत का? त्यांचा उगम कुठून झाला, त्याचे जनक कोण आणि मूळ म्हणजे महाराष्ट्राला गद्दारीची भाषा, विश्वासघाताची सवय कोणी लावली, याचा परामर्श आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यासाठी आपल्याला जावं लागणार आहे थेट वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते त्या काळात. त्यावेळी राजकारण असेच कोलांट्या उड्या घेत अत्यंत खालच्या थराला पोहोचले होते. आणि मग वसंतदादांना सत्तेपासून बाजूला करून त्यावेळी शरद पवार यांनी काही अफलातून डाव टाकले, सत्ता मिळवली आणि शरद पवार हे मुख्यमंत्री झाले. त्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा शब्दप्रयोग वापरला गेला तो म्हणजे शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. काँग्रेसची गद्दारी केली, राजकीय स्वार्थासाठी विश्वासघाताचे राजकारण केले. त्या काळामध्ये प्रथमच शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप झाला आणि राजकारण तापले. आता नेमके राजकारण काय घडले होते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. ही सगळी राजकीय उलथापालथ झाली ते साल होते 1978. महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात निवडणुका जाहीर झाल्या. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी काँग्रेस, यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी काँग्रेस असे 2 गट पडले होते. इंदिरा काँग्रेसचे नेतृत्व विदर्भातील नेते नाशिकराव तिरपुडे करत होते, तर समाजवादी काँग्रेसचे नेतृत्व वसंतदादा पाटील यांच्याकडे होते. 1978 मध्ये झालेल्या निवडणुका दोन्ही काँग्रेस पक्षांनी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीचं बिगुल वाजताच नेहमीप्रमाणे राजकारणात स्वतःची भूमिका पटवून देत असताना इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत सुटले. विरोधकांची मोठ बांधली गेलेला जनता पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. या जनता पक्षामध्ये त्यावेळचा जनसंघ, समाजवादी पक्ष वगैरे असे काँग्रेसचे सर्व विरोधक एकत्र होते. या निवडणुकीत 99 जागा पटकवत जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला, हे एक वैशिष्ट्य. या निवडणुकीचे इंदिरा गांधी काँग्रेसला 69 तर समाजवादी काँग्रेसला 62 जागांवर समाधान मानावे लागले होते. आणि हो, अपक्षांनी 36 मतदारसंघांमध्ये बाजी मारली होती. एकीकडे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि समाजवादी काँग्रेसकडून विधिमंडळ पक्षनेतेपदी वसंतदादा पाटील यांची निवड करण्यात आली. जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवत इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेस यांनी सत्ता स्थापन करावी असा विचार वसंतदादा पाटील यांनी मांडला. यासाठी वसंतदादा पाटील दिल्लीत पोहोचले. कोणताही निर्णय दिल्लीतल्या नेत्यांना विचारल्याशिवाय घ्यायचा नाही असा काँग्रेसचा तेव्हापासून पायंडा आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांची भेट घेतली. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा काँग्रेसबरोबर वाटाघाटी करण्यास परवानगी दिली. वसंतदादा पाटील आणि वसंतराव नाईक यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली, सविस्तर चर्चा केली आणि इंदिरा गांधींना सशर्त पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. बिनशर्त पाठिंबा हवा असे म्हणत वसंतदादा पाटील माघारी निघाले. मात्र वसंतदादा दिल्ली विमानतळावर पोहोचताच इंदिरा गांधी यांनी आमचा बिनशर्त पाठिंबा असेल असे जाहीर करून टाकले. विधिमंडळ पक्षनेतेपदी वसंतदादा पाटील असल्याने मुख्यमंत्री वसंतदादा होणार हे निश्चित झाले होते.
दिनांक 7 मार्च 1978 रोजी राज्यपाल सादिक अली यांनी वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देखील दिली. वसंतदादा दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः सांगली जिल्ह्यात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी झाली. इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने तो काळ अत्यंत महत्त्वाचा होता. मुख्यमंत्रीपद स्वीकारताच वसंतदादांनी अनेक धडाडीचे आणि धाडसी निर्णय घेतले. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर काही काळातच दोन्ही काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष सुरुवात झाली. राज्यातील विविध महामंडळाच्या नियुक्त्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे वाद झाले. इंदिरा काँग्रेस मनमानी करत आहे असे समाजवादी काँग्रेसच्या आमदारांना वाटू लागले. वसंतदादांनी दोन्ही पक्षातील वाद मिटवण्याचे प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न अपुरे पडले. इंदिरा गांधी यांची हुकुमशाही समाजवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडली नाही आणि सतत त्यांना झुकावे लागले. हा इतिहास आहे. या वादविवादानंतर आणि सत्ता संघर्षानंतर जे व्हायचे तेच झाले. समाजवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये एक गट वसंतदादा पाटील यांच्या विरोधात गेला. अपेक्षेप्रमाणे याचा फायदा विरोधी पक्षात असलेल्या जनता पक्षाने घेण्यास सुरुवात केली. याच काळात विधान परिषदेच्या अध्यक्षपदी रासू गवई यांनी एकमताने निवड करण्यात आली होती. दोन्ही काँग्रेसमधील वादामुळे आणि शरद पवार नेतृत्व करत असलेल्या गटामुळे पाटील मात्र चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर दिनांक 12 जून 1978 रोजी शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे आणि इतर 2 प्रमुख मंत्र्यांनी राजीनामे दिले. इंदिरा गांधी काँग्रेसच्या मनमानीमुळे हा निर्णय घेत असल्याचे या 4 मंत्र्यांनी जाहीर केले. शरद पवारांनी जनता पक्षाची वाटाघाटी करून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले आणि पवारांनी मॅजिक फिगर गाठली. राजकारणाच्या बुद्धिबळाच्या त्या सारीपाटावर शरद पवार यांना पाहिजेत तशा सोंगट्या फिरू लागल्या आणि अपेक्षित तेच घडलं. नवी आघाडी स्थापन झाली आणि नव्या आघाडीला पुरोगामी लोकशाही दल असे नाव देण्यात आले. इतिहासात त्या सरकारची नोंद पुलत सरकार अशीच झाली. आता दिवस उजाडला तो 17 जून 1978. वसंतदादा पाटील यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि पुलतचे नेतृत्व करत असलेल्या शरद पवार यांनी दिनांक 18 जून 1978 रोजी वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वसंतदादा पाटील यांचे सरकार 3 महिन्यांमध्ये शरद पवार यांनी पाडले होते. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जात आणि यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांच्या पुलोतच्या यशस्वी प्रयोगाला आशीर्वाद दिला. त्यामुळे वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातही आरोप प्रत्यारोप होऊ लागले. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप त्यावेळी शरद पवार यांच्यावर झाला आणि तो आजही कायम आहे. राज्याच्या राजकारणामध्ये पुसला गेलेला नाही. शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडल्यानंतर आजवर या घटनेचा उल्लेख अनेक दिग्गज नेत्यांनी, वृत्तपत्रांनी, राजकीय विश्लेषकांनी आणि खास करून शरद पवारांच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असाच केला आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंतच्या नेत्यांनी वेळोवेळी या मुद्द्यावरून शरद पवारांवर टीका केली. भाजपच्या गोपीनाथ मुंडे ते प्रमोद महाजन यांनीही शरद पवारांवर टीका करताना खंजीर खुपसला या वाक्यप्रचाराचा वारंवार उल्लेख केला. याची नोंद इतिहासात आहे. या घटनेनंतर विश्वासाचे राजकारण मात्र संपले. प्रत्येक राजकारणीच आपापली पावले सावधपणे टाकू लागला. त्यानंतर सुरू झाले राजकारण म्हणजे तडजोडीचे आणि जुळवाजुळवीचे. जो आमदारांची तोडफोड करेल आणि सत्तेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठेल तो मुख्यमंत्री, असे नवीन राजकीय समीकरण तयार झाले. त्यामुळेच युतीमध्ये एकत्र लढून युती तोडून विरोधी पक्ष असलेल्या दोन्ही काँग्रेसच्या पालखीत बसून मुख्यमंत्रीपद उपभोगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मतदारांनी शेवटी गद्दार ठरवले आणि त्यांची राजकीय जागा दाखवली. या उलट वंदनीय शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेल्या शिकवणीचा आधारे मूळ शिवसेनेतून बाहेर पडल्याचा दावा करणारे एकनाथ शिंदे हिरो ठरले आणि मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा स्वीकारले. तर मंडळी, ही होती गद्दार, खंजीर, विश्वासघात यांची कहाणी. शरद पवार यांनी ज्यावेळी वसंतदादांचे सरकार पाडले, विरोधी पक्षांची मोडतोड करून सत्ता काबीज केली, त्यावेळी पुढे आलेले शब्द म्हणजे गद्दारी आणि खंजीर. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या इन्फोअरी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास खूप खूप धन्यवाद.